मित्रांनो, सिम्प्लिफाईड केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स या टॉपिक मधला नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल हा भाग अभ्यासणार आहोत. तर चला सुरू करूया. नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स याचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स हे वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफाय केले जातात, ते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आज आपण प्रामुख्यानं नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स हा भाग अभ्यासणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणतेही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स याचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण दोन पद्धतींचा वापर करत असतो. त्यापैकी पहिली पद्धत त्याला आपण म्हणतो कॉमन नेम ऑर ट्रिव्हियल नेम सिस्टीम, आणि सेकंड नेम जे आपण इथं देतो त्या सिस्टीमला म्हणतो आपण आयुपेसी नॉमेनक्लेचर सिस्टीम. तर या दोन नॉमेनक्लेचर सिस्टीम बरोबरच अल्कोहोल आणखीन एका पद्धतीनं त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं. तर तीही सिस्टीम आपण आज अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. फर्स्ट सिस्टीम, that is common or trivial names of alcohols. So when you consider alcohols are saturated or unsaturated hydroxy compounds. In alcohols, OH group is attached to the alkyl group, and from the name of that alkyl group we can write the name of corresponding alcohols. So in common name system, alcohols are named by adding the word alcohol, by simply adding the word alcohol after the name of alkyl group. म्हणजे इथं आपल्याला अल्कोहोलचं कॉमन नेम देत असताना काय करायचंय, तर अल्कोहोल मध्ये ज्या अल्किल ग्रुपला OH ग्रुप जोडलेला आहे, ज्या अल्किल ग्रुपला OH ग्रुप जोडलेला आहे त्या अल्किल ग्रुपचं आपण सुरुवातीला नाव लिहिणार आहे आणि नंतर फक्त अल्कोहोल हा शब्द लिहिणार आहे. म्हणजेच जर आपण पाहिलं तर कॉमन नेम सिस्टीम मध्ये अल्कोहोल्स आर नेम्ड ॲज अल्किल अल्कोहोल. दे आर नेम्ड ॲज अल्किल अल्कोहोल. तर आपण बघूया एक एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये आपण पाहतो की CH3 ग्रुपला OH ग्रुप जोडलेला आहे. CH3 ग्रुप हा अल्किल ग्रुप आहे आणि त्याला पुढे जोडलेला OH ग्रुप आहे. हा अल्किल ग्रुप जो आहे त्याचं नाव आहे मिथिल. इट इज नोन ॲज द मिथिल. आणि OH हा फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये आहे. सो OH ग्रुप असल्यामुळे त्याला आपण अल्कोहोल म्हणणार आहे. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इन कॉमन नेम सिस्टीम इज गिवन ॲज मिथिल अल्कोहोल. तुमच्या आता लक्षात आलं असेल की या कंपाऊंड मध्ये मिथिल ग्रुपला OH ग्रुप जोडलेला असल्यामुळं या कंपाऊंडचं नाव आपण मिथिल अल्कोहोल असं लिहिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. या सेकंड एक्झाम्पल मध्ये इथून इकडे जो पार्ट आहे, OH ग्रुप पासून इकडे असणारा जो कार्बन हायड्रोजनचा पार्ट आहे तो अल्किल ग्रुप आहे आणि याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम्स आहेत. 3 कार्बन ॲटम असल्यामुळं या कंपाऊंड आपण म्हणतो प्रोपिल ग्रुप. या ग्रुपला आपण म्हणतो प्रोपिल ग्रुप. आणि प्रोपिल ग्रुप मध्ये इथं OH हा फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे आणि त्यामुळं या कंपाऊंडचं नाव लिहित असताना आपण काय लिहिणार आहोत, N प्रोपिल अल्कोहोल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. इथे जर आपण पाहिलं तर OH ग्रुपला जोडलेला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. त्यामुळे आपण CH3CH2 म्हणजेच C2H5 या ग्रुपला इथिल असं म्हणतो. सो इट इज इथिल. आणि या इथिल मध्ये या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे. सो इट इज नेम ॲज इथिल अल्कोहोल. त्यामुळे या कंपाऊंडचं नाव लिहिताना आपण काय लिहिणार आहे, इथिल अल्कोहोल. आता त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं तर 3 कार्बन आहेत, म्हणजे हा प्रोपिल ग्रुप आहे. परंतु OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनचं जर आपण नेचर पाहिलं तर तो कार्बन सेकंड कार्बन आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. सेकंड कार्बन आहे तो पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनला जोडलेला आहे, त्यामुळे तो सेकंडरी कार्बन आहे. आणि सेकंडरी कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे, त्यामुळे हा जो अल्किल ग्रुप आहे त्या अल्किल ग्रुपला आपण म्हणणार आहे सेकंडरी प्रोपिल ग्रुप. आणि त्याच्यामध्ये OH ग्रुप जोडलेला असल्यामुळं या कंपाऊंडचं आपण नाव लिहित असताना इट इज नेम ॲज सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल.
इट इज नेम ॲज सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. अजून जर आपण असं पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा सेकंड कार्बनला दोन CH3 ग्रुप जोडलेले असतात तेव्हा त्या कंपाऊंडला आपण म्हणतो आयसो. त्या ग्रुपला आपण म्हणतो आयसो ग्रुप. And the second carbon atom, that is CH group, is attached to two CH3 group, then it is known as iso. So this group is also, this compound is also named as isopropyl alcohol. या कंपाऊंडचं आपण अजून नाव लिहित असताना आयसोप्रोपिल अल्कोहोल असंही लिहू शकतो. त्यानंतर आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं तर 1, 2, 3 आणि 4 कार्बन असणारा अल्किल ग्रुप आहे. सो इट इज अ ब्युटिल ग्रुप. ब्युटिल ग्रुप मध्ये जर आपण पाहिलं तर CH ग्रुपला इकडे OH ग्रुप जोडलेला आहे त्यामुळे हा सेकंडरी ग्रुप आहे. 4 कार्बन आहे त्यामुळे हा सेकंडरी ब्युटिल ग्रुप आहे. सो इट इज नेम ॲज सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. त्यामुळे या कंपाऊंडचं नाव आपण सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल असं देऊ शकतो बिकॉज इट इज द सेकंडरी कार्बन ॲटम. हा जो कार्बन ॲटम आहे तो सेकंडरी कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला आहे. सो इट इज सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. आणि लास्ट एक्झाम्पल, when you consider this carbon atom to which OH group is attached, या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे. So this carbon atom is attached to 3 different carbon atoms, that is CH3 groups. So it is a tertiary carbon atom. हा जो कार्बन ॲटम आहे तो टर्शरी कार्बन आहे. सो ते टर्शरी अल्कोहोल. त्याच्यामध्ये आपण कार्बनची संख्या मोजली 1, 2, 3 आणि 4 येते. सो इट इज टर्शरी ब्युटिल alkyl group and OH group is attached. So name of this compound is tertiary butyl alcohol. This compound is named as tertiary butyl alcohol. So in this way, in common name system, we write the common name of these alcohols by adding the word alcohol after the name of alkyl group. आपण कॉमन नेम सिस्टीम मध्ये अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करत असताना ज्या अल्किल ग्रुपला OH ग्रुप जोडलेला आहे त्या अल्किल ग्रुपचं नाव अगोदर लिहिणार आहे आणि त्याच्यानंतर अल्कोहोल हा शब्द लिहिणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉमन नेम किंवा ट्रिव्हल नेम ऑफ अल्कोहोल्स लिहिता येऊ शकतं. सो सेकंड नेम सिस्टीम ऑफ दिस अल्कोहोल्स इज कार्बिनॉल सिस्टीम. In this system, alcohols are considered as derivatives of methyl alcohol. In this system, alcohols are considered as derivatives of methyl alcohol. म्हणजे काय? आपल्याला methyl alcohol माहिती आहे, CH3OH. It is known as methyl alcohol. When you replace hydrogen atom of this methyl alcohol by other alkyl group, then we get the another alcohol, and this alcohol is known as the carbinol. म्हणजे मिथिल अल्कोहोल मध्ये असणारे हायड्रोजन ॲटम वेगवेगळ्या अल्किल ग्रुपनं रिप्लेस केल्यानंतर जे आपल्याला नवीन अल्कोहोल मिळतं त्या अल्कोहोलला आपण म्हणतो कार्बिनॉल. त्या अल्कोहोलला आपण काय म्हणतो? कार्बिनॉल. समजा एक हायड्रोजन एका अल्किल ग्रुपनं रिप्लेस केला, दुसरा हायड्रोजन दुसऱ्या अल्किल ग्रुपनं रिप्लेस केला, तिसरा हायड्रोजन तिसऱ्या अल्किल ग्रुपनं रिप्लेस केला तरी सुद्धा हा कंपाऊंड असणार आहे, त्याला आपण कार्बिनॉल असं म्हणणार आहे. इथे 3 वेगवेगळे अल्किल ग्रुप जेव्हा असतील तेव्हा त्या अल्किल ग्रुपचं सिक्वेन्स घेताना अल्फाबेटिकल ऑर्डर घ्यायचा. म्हणजे समजा एक हायड्रोजन आहे तो मिथिल ग्रुपनं रिप्लेस केला, दुसरा जो आहे तो इथिल ग्रुपनं रिप्लेस केला, तर आपण याचं नाव लिहित असताना इथिल मिथिल कार्बिनॉल असं आपण त्याला म्हणणार आहे. हा जो कार्बन ॲटम आहे त्याला आपण म्हणतो कार्बिनॉल ग्रुप. दिस ग्रुप इज नोन एज द कार्बिनॉल ग्रुप. सो कन्सिडर फर्स्ट एक्झाम्पल. In this example, what happens? The hydrogen atom of this methyl group is replaced by this CH3 group. आणि म्हणून याचं नाव लिहित असताना आपण लिहिणार आहे मिथिल कार्बिनॉल. दिस कंपाऊंड इज नेम्ड ॲज मिथिल कार्बिनॉल. या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं तर मिथिल अल्कोहोल मध्ये असणारे जे 3 हायड्रोजन आहेत त्यापैकी एक हायड्रोजन हा C2H5 ग्रुपने म्हणजे इथिल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे. सो दिस कंपाऊंड इज नेम्ड ॲज इथिल कार्बिनॉल. दिस कंपाऊंड इज नेम्ड ॲज इथिल कार्बिनॉल.
समजा दोन वेगवेगळ्या अल्किल ग्रुपनं हे दोन हायड्रोजन रिप्लेस केले असते, तर आपण नॉमेनक्लेचर करत असताना त्या अल्किल ग्रुपचा अल्फाबेटिकली सिक्वेन्स घेऊन त्याचं नाव लिहिणार आपण अल्किल ग्रुपच्या अगोदर अल्फाबेटिकली आणि मग शेवटी कार्बेनॉल लिहिणार। अशा पद्धतीनं अल्कोहोल्स आर नेम इन द कार्बेनॉल nomenclature system by considering these alcohols as derivatives of the methyl alcohols, and these compounds are known as the carbenol. So third nomenclature system of the alcohol is nomenclature of alcohols by IUPAC system. So in IUPAC system, the alcohols are named by following these rules. These are the some rules for the nomenclature of alcohols. These rules we are already studied in the 11th standard. 11वी मध्ये आपण नॉमेनक्लेचरचे रूल्स जे अभ्यासलेले आहेत तेच रूल्स आपण इथं थोडेसे रिवाइज करूया। पहिला, अल्कोहोल्स आर नेम ॲज अल्कॅनोल्स। या आययुपीएसी सिस्टीम मध्ये अल्कोहोल्स आर नेम ॲज अल्कॅनोल्स। अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करताना काय करतो आपण? अल्कॅनॉल करतो। म्हणजे मिथिल अल्कोहोल असेल तर त्या मिथिल अल्कोहोल मध्ये एक कार्बन आहे, सो इट इज नेम ॲज मिथॅनॉल। एक कार्बन असणार, अल्केन हा मिथेन असणार आहे, तर मिथेन मधला ई काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी ओएल सबस्टिट्यूट करायचा, सो इट इज नेम ॲज मिथॅनॉल। द एंडिंग ई ऑफ पॅरेंट अल्कीन और अल्काइन। पॅरेंट जो कंपाऊंड आहे तो अल्केन असेल, अल्कीन असेल किंवा अल्काइन असेल, तर त्याच्यामधला जो ई आहे, शेवटचं लेटर ई आहे, इज रिप्लेस बाय द सफिक्स ओएल। त्या ठिकाणी काय टाकायचं? ओएल टाकायचं। म्हणजे अल्केन असेल तर तो होईल अल्कॅनॉल, अल्कीन असेल तो अल्कीनॉल होईल आणि इकडे अल्कॅनॉल होईल। अशा पद्धतीनं एंडिंग ई ऑफ पॅरेंट हायड्रोकार्बन दॅट इज अल्केन, अल्कीन और अल्काइन इज रिप्लेस बाय सफिक्स ओएल। ही कशाने रिप्लेस करणार आहे आपण? ओएल ला रिप्लेस करणार आहे। फॉर द नेमिंग ऑफ पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स, पॉलीहायड्रिक अल्कोहोल मीन्स द अल्कोहोल्स which containing 2 or more OH group, they are called as polyhydric alcohols. For the naming of such polyhydric alcohol, the ending E of alkane is retained. पॉलीहायड्रिक अल्कोहोल मध्ये तर पॅरेंट अल्केनचा जो ई आहे तो तसाच रिटेन राहणार आहे, म्हणजे तो चेंज करायचा नाही, त्या पॅरेंट हायड्रोकार्बनचं नाव ॲज इज घ्यायचं। द एंडिंग ओएल इज ऍडेड। अल्केनच्या नावानंतर पुढे ओएल लिहायचं आहे, अँड द नंबर ऑफ OH ग्रुप्स आर इंडिकेटेड बाय प्रिफिक्स। समजा 2 OH ग्रुप असतील तर आपण डाय म्हणणार आहे, 3 असतील तर ट्राय म्हणणार आहे बिफोर द ओएल। म्हणजे इथं अल्केन तसंच राहील, नंतर डाय किंवा ट्राय आणि नंतर मग पुढे ओएल येईल। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे OH ग्रुप आहेत त्याची लोकेशन प्रॉपर लोकेशन आपल्याला त्या नावामध्ये इन्क्लूड करायचं, म्हणजे कोणत्या कार्बनला OH ग्रुप जोडलेले आहेत त्या कार्बनचा नंबर आपल्याला इथं इंडिकेट करायचा आहे। सो इन दिस वे alcohols are named in IUPAC system by replacing E of parent hydrocarbon by OL, and in case of polyhydric alcohol the ending E retained means it is remains as is and the OL is added and the number of OH groups are indicated by the prefix di, tri and etc before the OL. आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करताना आपल्याला काय करायचं आहे? अल्कोहोलचं नाव अल्कॅनोल्स असं लिहायचं आहे। हे नाव लिहित असताना आपण पॅरेंट हायड्रोकार्बनचा, म्हणजे पॅरेंट हायड्रोकार्बन अल्केन असेल, अल्कीन असेल किंवा अल्काइन असेल, त्याचा जो ई आहे हा ई आपण कशाने रिप्लेस करणार आहे? सफिक्स ओएल न, म्हणजे ई काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी ओएल लिहायचं, म्हणजे तो होईल अल्कॅनॉल्स। जर अल्केन असेल तर तो अल्कॅनॉल होईल। आता कधी कधी असं होतं की अल्कोहोल मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH ग्रुप असतात, अशा अल्कोहोल आपण म्हणतो पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स। आणि मग या पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये जो ई आहे त्या पॅरेंट हायड्रोकार्बनचा म्हणजे अल्केनचा तो तसाच ठेवायचा आहे, तो चेंज करायचा नाहीये। द एंडिंग OL इज ऍडेड। अल्केनच्या नावानंतर काय करायचं आपल्याला? OL ऍड करायचा आहे, अल्केनच्या नावामधला ई तसाच ठेवायचा। त्यानंतर नंबर ऑफ OH ग्रुप्स आपल्याला इंडिकेट करायचे, किती असतील? समजा 2 असतील तर आपण डायोल लिहिणार, 3 असतील तर आपण ट्रायोल लिहिणार, बरोबर आहे। आणि त्याच्या अगोदर आपल्याला डायोल किंवा ट्रायोल लिहिण्यापूर्वी आपण पहिल्यांदा पॅरेंट अल्केनचं नाव लिहिणार आहे, त्यानंतर आपण OH ग्रुप कोणत्या कार्बनला जोडलेले
त्या कार्बनचा नंबर लिहिणार आहे आणि नंतर समजा ते 2 असतील तर आपण डायोल, 3 असतील तर ट्रायोल, अशा पद्धतीनं पॉलिहेड्रिक अल्कोहोलचं आपण नॉमेनक्लेचर लिहिणार आहे. आता आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. तर आपण काही IUPAC नॉमेनक्लेचरची एक्झाम्पल्स बघूया. तर काय आपण एक्झाम्पल घेतलेत अल्कोहोलचे. याचं आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर कसं देता येत आहे ते बघूया. पहिल्या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं तर एकच कार्बन असणार इथं पॅरेंट हायड्रोकार्बन आहे आणि तो आहे मिथेन. तर आपल्या नियमानुसार आपण मिथेन लिहित असताना त्याचा जो ई आहे शेवटचं लेटर ते आपण OL ला रिप्लेस करणार आहे. म्हणून या कंपाऊंडचं नाव येईल मिथॅनॉल. सो फर्स्ट कंपाऊंड इज नेम ॲज मिथॅनॉल ॲज इट कंटेन्स ओनली 1 कार्बन ॲटम. एक कार्बन असताना अल्केन हा मिथेन आहे. त्या मिथेन मधला ई काढून टाकला, त्याच्याऐवजी आपण O हा त्याच्यामध्ये सफिक्स घेतला आणि त्याच्यावरून आपल्याला या अल्कोहोलचं नाव मिळालं मिथॅनॉल. आता सेकंड कंपाऊंड जर आपण घेतला तर त्या सेकंड कंपाऊंड मध्ये OH ग्रुप जोडलेला जो पॅरेंट हायड्रोकार्बन आहे किंवा OH ग्रुप कंटेनिंग जो पॅरेंट हायड्रोकार्बन आहे तो 2 कार्बनचा आहे. तो आहे 2 कार्बनचा आहे म्हणजे तो इथेन आहे. आणि इथेन मध्ये इथं पहिल्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे. इथेन मध्ये नेहमी पहिल्याच कार्बनला कोणताही सबस्टिट्यूशन जोडलेला असतो. तर याचं नाव लिहित असताना आपण 2 कार्बनचा पॅरेंट हायड्रोकार्बन इथेन असणार आहे. त्या इथेनचा आपण ई काढून टाकला आणि त्याच्याऐवजी इथॅनॉल असं आपण 1 वर्ड मध्ये त्याचं नाव लिहिलं. आता इथे मात्र आपण पाहिलं तर OH ग्रुपची स्पेसिफिक पोझिशन आपल्याला इंडिकेट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग आपण IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल्स वापरणार आहे. सिलेक्ट द लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन ऑफ हायड्रोकार्बन. इथे आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली 1, 2 आणि 3 कार्बनचे. या 3 कार्बन मध्ये कितव्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे तो आपण शोधणार. त्यानंतर त्या कार्बनचा आपण मिनिमम नंबर याच्यामध्ये इंडिकेट करणार. इथे जर आपण पाहिलं तर 3 कार्बन मध्ये हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड कमीत कमी नंबर OH ग्रुपला आला पाहिजे अशा बाजूकडून आपण नंबर द्यायला सुरुवात करतो. सो इट इज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. 3 कार्बन असणारा अल्केन हा प्रोपेन आहे आणि प्रोपेन मधल्या पहिल्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे. सो इट इज प्रोपेन. ही काढून टाकला आपण. त्यानंतर कोणत्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्याचं लोकेशन म्हणजे तो लोकल आपण म्हणजे नंबर लिहिला प्रोपेन 1 आणि नंतर आपण लिहिणार आहे प्रोपेन 1 OL. सो इट इज नेम ॲज प्रोपेन 1 OL. त्यानंतर पुढचे एक्झाम्पल आपण पाहूया. याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 कार्बनची लॉंगेस्ट आणि कंटिन्युअस चेन आपल्याला मिळाली आणि 4 कार्बन आहेत म्हणजे तो ब्युटेन असणार आहे. ब्युटेनचा हा हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे. आता आपल्याला नंबर द्यायचे या बाजूकडून किंवा या बाजूकडून आपण नंबर देणार आहे 1, 2, 3, 4. काही जणांना वाटेल आपण या बाजूने नंबर दिले तर काय होईल, त्या बाजूने नंबर दिले तरी पण आपल्याला 4 कार्बनची चेन मिळते. परंतु इथं लोखंड जो आहे म्हणजे आपला जो OH ग्रुप आहे सबस्टिट्यूटेड असणारा जो सबस्टिट्यूशन असणारा जो OH ग्रुप आहे का फंक्शनल ग्रुप आहे त्याची पोझिशन मिनिमम येण्यासाठी आपण डाव्या बाजूनं उजवीकडे दिलेले नंबर्स हे बरोबर असणार आहेत आणि हे नंबरिंग काय आपलं चुकीचं आहे. हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. आणि म्हणून याच्यामध्ये नाव लिहित असताना पॅरेंट हायड्रोकार्बन आपला आहे ब्युटेन, बरोबर. त्यानंतर ब्युटेन मधला ई आपण काढून टाकला, बाकीचं आहे तसं दिलं. दुसऱ्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्यामुळे आपण लिहिलं 2 आणि फंक्शनल ग्रुप OL आहे, OH आहे, हायड्रॉक्स अल्कोहोल आहे. सो वी राईट हिअर OL. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्युटेन 2OL. यामध्ये काय केलं आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. लॉंगेस्ट चेन मधल्या कार्बन ॲटमला आपण नंबर दिले. नंबर देताना OH ग्रुप असणारा कार्बन हा कमीत कमी नंबर असणारा आपण घेतला, कन्सिडर केला, अशा पद्धतीने नंबर दिले आणि नंतर मग आपण त्याचं नॉमेनक्लेचर लिहिलं. आता या कंपाऊंड मध्ये जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 कार्बनचे आपल्याला इथं हा कंपाऊंड आहे. जर आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली तर आपल्याला ही एक चेन मिळते 1, 2 and 3 कार्बन असणारी. आपण दुसरी एक चेन आपल्याला अशी मिळते इथं 1, 2 आणि तिथून इकडे गेल्यानंतर थर्ड कार्बनची. दोन्ही चेन मध्ये कार्बनची संख्या सारखीच आहे. तर मग पॅरेंट हायड्रोकार्बन कोणत्याही आपण चेन मध्ये सिलेक्ट करतो तो सेमच असणार आहे. समजा आपण 1, 2 आणि 3
अशा पद्धतीने लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली तर या चेन मध्ये हा CH3 ग्रुप येत नाहीये, म्हणून या ग्रुपला आपण म्हणतो सबस्टिट्यूएंट। या ग्रुपला काय म्हणतो आपण? सबस्टिट्यूएंट। तर त्या सबस्टिट्यूएंटचं नाव सुद्धा या अल्कोहोलच्या नावामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे। आता या कंपाऊंड मध्ये हा CH3 ग्रुप हा चेन मध्ये येत नाहीये, सो इट इज कन्सिडर्ड सबस्टिट्यूएंट, सो वी हॅव टू कन्सिडर इट इज अ सबस्टिट्यूएंट। तर आपण पहिले त्याचं सबस्टिट्यूएंटचं नाव घेणार, नंतर पॅरेंट हायड्रोकार्बनचं नाव घेणार, त्यानंतर कोणत्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्याचं लोकेशन म्हणजे तो लोकंट लिहिणार, आणि त्यानंतर मग आपण OL लिहिणार। सो वी राईट हिअर द नेम ऑफ सबस्टिट्यूएंट ॲज मिथिल ग्रुप इज हिअर, सो इट इज मिथिल। इट इज मिथिल। कितव्या कार्बनला मिथिल जोडलाय? सो इट इज 2 मिथिल। इट इज 2 मिथिल। आणि पॅरेंट हायड्रोकार्बन मध्ये किती कार्बन आहेत? 3 कार्बन आहेत, सो 2 मिथिल प्रोपेन। आणि फर्स्ट कार्बनला OH ग्रुप जोडलाय, सो इट इज 1 OL। सो नेम ऑफ कंपाऊंड इज 2 मिथिल प्रोपेन 1 OL, असं 1 वर्ड मध्ये नाव आपल्याला लिहायचं आहे। आता आपण काही आणखी एक्झाम्पल्स बघूया। या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं, सो वी गेट हिअर 1, 2 and 3 कार्बन ॲटम्स चेन, और 1, 2, 3। जर आपण याची चेन सिलेक्ट केली लॉंगेस्ट आणि कंटिन्युअस चेन, तर आपल्याला अशी मिळेल 1, 2, 3 किंवा 1, 2 आणि 3। कशीही चेन आपण सिलेक्ट केली तर आपला जो OH ग्रुप आहे तो काय मिळतो? आपल्याला सेकंड नंबरच्या कार्बनला जोडलेला मिळतो। समजा आपण अशी व्हर्टिकल चेन सिलेक्ट केली तर हा जो ग्रुप आहे CH3 ग्रुप हा त्या चेन मध्ये येत नाहीये, म्हणजे हा झाला आपला पॅरेंट अल्किल ग्रुप। हा झाला आपला सबस्टिट्यूएंट, आणि हा झाला आपला पॅरेंट हायड्रोकार्बन। म्हणून याचं नाव लिहित असताना आपण असं लिहिणार आहे 2 मिथिल। काय याचं मिनिंग होतं? सेकंड नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडलेला आहे। पॅरेंट हायड्रोकार्बन मध्ये किती कार्बन आहेत? 1, 2 आणि 3, म्हणजे हा झाला आपला प्रोपेन। 2 मिथिल प्रोपेन, आणि याच्यामध्ये सेकंड नंबरच्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय, सो इट इज 2 OL। सो नेम ऑफ दिस कंपाउंड इज रिटन ॲज 2 मिथिल प्रोपेन 2 OL। आता हे एक्झाम्पल घेऊया आपण। 1, 2, 3 कार्बनची चेन मिळते आपल्याला, किंवा 1, 2, 3 किंवा 1, 2, 3 सगळ्या चेन ह्या सेम आहेत। आपण व्हर्टिकल च्या हॉरिझॉन्टल चेन सिलेक्ट करूया। OH ग्रुप जोडलेला कार्बन कमीत कमी नंबर फर्स्ट, देन सेकंड अँड थर्ड, किंवा कधी आपल्याला 1, 2, 3 हे पण करेक्ट असेल, 1, 2, 3 हे पण करेक्ट असेल। आता जर आपण पाहिलं तर लॉंगेस्ट चेन आपल्याला 3 कार्बनची मिळाली, म्हणजे याचा पॅरेंट हायड्रोकार्बन आहे प्रोपेन। दुसऱ्या कार्बनला काय जोडलेले? 2 मिथिल ग्रुप जोडलेले, सेमच आहे, त्यामुळे आपण डायमिथिल म्हणणार आहे। आणि पहिल्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे, सो नेम ऑफ दिस कंपाउंड इज रिटन ॲज 2,2 डायमिथिल। इट इज 2,2 डायमिथिल। सेकंड कार्बनला 2 मिथिल ग्रुप जोडले, त्यामुळे आपण लिहिलं 2,2 डायमिथिल। आता पॅरेंट हायड्रोकार्बन मध्ये 3 कार्बन आहेत, आणि त्याच्या पहिल्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय, त्यामुळे पुढचं नाव असं असेल याचं प्रोपेन 1 OL। द नेम ऑफ दिस कंपाउंड इज 2,2 डायमिथिल प्रोपेन 1 OL। आता पुढच्या कंपाउंड मध्ये जर आपण पाहिलं तर 2 OH ग्रुप आहेत, सो इट इज अ डायोड। 2 OH ग्रुप असल्यामुळे इट इज अ डायहायड्रॉक्सी कंपाउंड। आता याचं आपण कॉमन नेम पाहिले, इट इज नेम ॲज इथिलीन ग्लायकॉल। इट इज नेम ॲज इथिलीन ग्लायकॉल कॉमन नेम सिस्टीम मध्ये। आता आपण याचं जर IUPAC नेम लिहायचं म्हटलं, त्याच्यामध्ये 2 कार्बन असणारा पॅरेंट हायड्रोकार्बन असणारा इथेन। जेव्हा OH ग्रुप हे जास्त असतात, 2 किंवा 3 असतात, तेव्हा त्या पॅरेंट हायड्रोकार्बन मधला E हा रिटेन होतो, तो तसाच राहतो, त्याच्यामध्ये आपण चेंज करत नाही।
त्यानंतर आपल्याला OH ग्रुप कोणत्या कार्बनला जोडले त्याची लोकेशन सांगायचे. 1 2 फर्स्ट आणि सेकंड कार्बन कंटेन्स OH ग्रुप. सो इट इज 1 2. दोन आहेत म्हणून मी डाय लिहिलं आणि OH फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे आपण तिथं OL लिहितो. सो इट इज नेम ॲज इथेन 1 2 डायोन. त्यामुळे याचं नॉमेनक्लेचर लिहिताना आपण काय लिहिणार आहे इथेन 1 2 डायोन. त्यानंतर शेवटचा आपण कंपाऊंड बघूया. या कंपाऊंड मध्ये काय आहे 3 OH ग्रुप आहेत. फर्स्ट सेकंड अँड थर्ड कार्बन. सो इट इज प्रोपेन. 3 OH आहेत म्हणजे ट्राय येणार आणि त्याची लोकेशन येणार. सो दिस कंपाऊंड इज नेम ॲज प्रोपेन. तसाच राहील. नंतर 1 2 3 then hyphen and parent hydrocarbon is propane here. So propane 1 2 3 तीन आहेत. So it is tri आणि OH group आहे. So it is triol. So name of this compound is propane 1 2 3 triol. So in this way we can write the name of polyhydroxy compounds like this. थोडेसे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स घेऊया आपण. त्याच्यामध्ये हा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल आहे. त्याचा जो पॅरेंट हायड्रोकार्बन तो अल्किन आहे. अशा अल्कोहोल्सला आपण कॉमनली म्हणतो क्रोटोनिल अल्कोहोल्स. कॉमन नेम सिस्टीम मध्ये या अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करताना आपण क्रोटोनिल अल्कोहोल्स असं त्याचं नाव घेत असतो. आता आपल्याला आयपीएस सिस्टीम मध्ये या कंपाऊंडचं कसं नाव लिहिता येईल ते आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय. तर आपला पहिला जो रूल आहे त्याप्रमाणे आपण OH ग्रुप जोडलेला जो कार्बन आहे तिथून सुरुवात करणार आणि लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार. फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. म्हणजे इथं 4 कार्बन आहेत आणि डबल बॉन्ड आहे म्हणजे हा ब्युटीन आहे. पॅरेंट हायड्रोकार्बन हा ब्युटीन आहे. आपण OH ग्रुप असणाऱ्या कार्बनला मिनिमम नंबर देऊया आणि पॅरेंट हायड्रोकार्बनची चेन लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करूया. सो इट इज 1 2 3 4. आता जर आपण पाहिलं सेकंड आणि थर्ड नंबरच्या कार्बन मध्ये काय येते डबल बॉन्ड आहे. म्हणजे पॅरेंट हायड्रोकार्बन जो आहे तो आपला ब्यूट 2ENE आहे. कोण आहे हा इट इज ब्यूट 2ENE आपला पॅरेंट हायड्रोकार्बन आहे. आपल्या आयपीएसी नॉमेनक्लेचरच्या रूल्स नुसार या अल्केन अल्किन किंवा अल्काइन मधला जो E आहे तो आपण कट करणार आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे OH ग्रुप कोणत्या कार्बनला जोडलाय त्याची लोकेशन इंडिकेट करणार आहे. इट इज लोकट म्हणजे त्याच्या प्रॉपर नंबर नुसार इट इज 1 नंबरच्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे. सो इट इज 1 आणि हा कंपाऊंड अल्कोहोल आहे त्यामुळे आपण सफिक्स लिहिणार OL. सो दिस कंपाऊंड इज नेम ॲज ब्यूट 2En1OL. सो दिस इज आयपीएसी नेम ऑफ दिस कंपाऊंड. देन पुढचे जे एक्झाम्पल्स तुम्हाला दिसत आहेत हे सगळे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत. हे अरोमॅटिक हायड्रोकार्बन अल्कोहोल्स नाही. हे सायक्लिक अल्कोहोल्स आहेत. त्याचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं. आता जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर हा जो आपला पॅरेंट हायड्रोकार्बन आहे हा आहे सायक्लोब्युटेन. कोण आहे सायक्लोब्युटेन आहे आणि त्याच्या एका कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे त्यामुळे आपण याचं नाव लिहिणार आहे सायक्लोब्युटॅनॉल. आपण 1 नंबर इथे इंडिकेट केला नाही कारण दुसऱ्या कोणत्याही सबस्टिट्यूशन याच्यामध्ये नाही. सो इट इज सायक्लोब्युटॅनॉल. याचा आयपीएसी नेम सायक्लोब्युटॅनॉल कॉमनली सायक्लोब्युटिल अल्कोहोल. आता मात्र या कंपाऊंड मध्ये आपण पाहिलं सो इट इज ऑल्सो सायक्लिक कंपाऊंड. इट कंटेन्स 1 2 3 4 आणि 5. जेवढे कॉर्नर आहेत तेवढे कार्बन ॲटम असतात. 1 2 3 4 आणि 5. हा कार्बन ॲटम असताना सायक्लिक कंपाऊंड आहे. सो इट इज अ सायक्लोपेंटेन. आता ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्याला आपण फर्स्ट नंबर देणार आणि उरलेले ज्या सबस्टिट्यूशन्स आहेत त्याला मिनिमम नंबर येईल अशा पद्धतीने आम्ही नंबरिंग करणार आहे. सो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ. पहिल्या कार्बनला OH ग्रुप आहे आणि दुसऱ्या कार्बनला काय जोडलेलं आहे मिथिल ग्रुपची सबस्टिट्यूशन आहे. सो इट इज नेम ॲज 2-methyl cyclopentane
पी काढून टाकणार आपण, नंतर वन OL. का लिहिलं 1 OL? Because first carbon atom contains OH group, so it is named as 2-methyl cyclopentane 1 OL. आता या नियमाप्रमाणे जर आपण हा शेवटचा कंपाऊंडचा जर नॉमेनक्लेचर पाहायचं म्हटलं तर इथे सायक्लोहेक्झॅनॉल OH ग्रुप असणारा कार्बन आपण फर्स्ट नंबर देणार आहे, देन सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, किंवा या बाजूने गेलो आपण तरी सेकंड, थर्ड आणि फोर्थ. सबस्टिट्यूशनची काय पोझिशन चेंज होत नाहीये. सो इट इज 4-methyl cyclohexane 1 OL. So name of compound is 4-methyl cyclohexane 1 OL. So this way you can write the nomenclature of these cyclic alcohols or unsaturated alcohols by using this IUPAC nomenclature system.